नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। नायगाव ग्रामपंचायतीविरुद्ध विभागीय चौकशीचा प्रस्ताव गटविकास अधिकारी प्रसाद खेडेकर यांनी विभागीय चौकशीसाठी पुढे पाठवला। नायगाव येथील ग्रामपंचायतीबाबत असलेल्या तक्रारीची दखल घेत पंचायत समिती फुलंब्रीने विभागीय चौकशी सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे नेलाय। या संदर्भात प्रसाद खेडेकर गट विकास अधिकारी पंचायत समिती फुलंब्री यांनी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल पाठवला। त्यामुळे तक्रारदार राहुल बनसोडे यांनी आत्मदान करण्याचा निर्णय मागे घेतलाय। यासाठी क्रांतिचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केली। या प्रकरणात ग्रामपंचायत पातळीवरील काही अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत तक्रार करण्यात आली। त्यानंतर प्राथमिक चौकशी करून पुढील कारवाईसाठी लागणारी कागदपत्रे जोडून प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे पत्रात म्हटले। विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या अहवालाच्या आधारे नियमानुसार कारवाई केली जाईल असे पंचायत समितीने स्पष्ट केले। तसेच या प्रकरणात योग्य निर्णय घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। दरम्यान या पत्राची प्रत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना माहितीस्तव पाठवण्यात आली। त्यामुळे नायगाव ग्रामपंचायतीशी संबंधित प्रकरणाकडे जिल्हा स्तरावर लक्ष लागले। या प्रसंगी व्ही हार्दे, गणेश पवार, संजय पवार, संजय शेखर, जिल्हा परिषद सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय दारुंटे, क्रांतिचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच विशेष शाखेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। फाईल फुटअप करा, नंबर पुरावे नंतर नाही झाली कारवाई त्याच्यामुळे आल्यानंतर त्यांना व्हेरीफाय करायला लागेल। मी तुम्हाला पहिल्या शब्दात काय सांगितलं साहेब की हे प्रशासनामुळे हे वेळ माझ्यावर येते आणि तुम्हाला परेशान होण्याचं कारण प्रशासन। ठीक आहे, कोणाच्या हातून तर चांगलं माझ्या हातून झालं, चांगलं गोष्ट वर्ग केली का कोणी केलं का? नाही ठीक आहे, ठेवलं ते नाहीच म्हणजे माहिती विचारून घ्या। दारोंडे साहेब किती दिवस लागतील सरासरी दाखल झाल्यानंतर? किती दिवस नाही आता 1 to 4 आम्ही परवा फोन करा, मी तो प्रयत्न करायला प्रोसेस किती नवीन फोनवर आपल्या लेवलवर आता ऐका ना। मग आता आम्ही 6 नोटीस 2 ते 3 दिवसात आम्ही बुधवारपर्यंत नोटीस इश्यू करतो। परत त्यांना ते समोरची जी नोटीस येईल त्याला खुलासा करायला आपण 10 ऐका तुम्ही ऐका 2-3 दिवस नका सांगू मला, तुम्ही सोमवारीच करायला पाहिजे। मी तुम्हाला आता स्पष्ट नाही मी ते सोमवारी तर फाईल फुटअप करा, नो प्रॉब्लेम, हातोहात फायनल करून सांगितलं तुम्हाला मी ते सोमवारी तर मग तिथं आम्ही सोमवारी सकाळी आमच्या 12 वाजेपर्यंत फुटअप करू, आम्ही तो विषय नाही त्याला। नोटीस सुद्धा आमची शक्यतो बुधवारची संध्याकाळपर्यंत नोटीस आम्ही इश्यू करू, हातोहात फाईल करू तिथं। नंतर यांच्याकडे येईल ती नोटीस, त्या लोकांना परत त्याची तामील होऊन ते त्यांना एक म्हणजे तो आपला जो नियमावली आहे त्यावर दिवस देतो आपण त्यांना। त्या दिवसापर्यंत तुमच्या त्यांनी खुलासे दिले नाही, सेम डेला तुम्ही आम्हाला फक्त द्या, त्यांना अशी कार्याकडून टाईम या तारखेत तामील केली, संबंधित 10 दिवसाचा कालावधी होता, तो कालावधी या तारखेला संपूर्ण चालला नाही, त्यांचं काही म्हणणं नाही, असं काही देऊन पुढे विभागीय चौकशी सुरू करायची कंप्लेंट म्हणणं आलं तर ते आम्ही सादर करता अधिकारी साखर म्हणजे तुमचा चौकशी अधिकारी नियुक्त करतात। तुम्हाला तो कोर्टात जाऊ शकतो, विनाकारण त्याला अडथळे येऊ शकते जर नियमानुसार नाही केली तर काय ते प्रोसेस बघा। हे कसं असतं म्हणजे ऐकून घ्या, महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये कसं आहे, ही प्रोसेस पहिल्यांदा व्हायला पाहिजे होती, बरोबर आहे, महत्वाची गोष्ट काय, पण त्याला हे जबाबदार नाही आहे। आता यांनी त्यात म्हणजे हे दखल घेतलेली आहे आणि ही जी प्रोसेस स्टार्ट करत आहे, लक्षात घ्या, यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रतिलिपी दिलेलं आहे, त्यानुसार त्यांच्या याच्यावर जाणार ते नोटीसमध्ये ती विभागीय चौकशी प्रस्तावित केली जाईल आणि त्याच्यामध्ये विभागीय चौकशी फोटो आमचा कोण आम्ही देऊन टाकतो तुम्हाला। तुम्हाला 8/3/22 पासून परेशान आहे या प्रशासनावर आहे ना। मी इतका कंटाळा आलेला आहे मला, प्रशासन काहीच करत नाही। ठीक आहे, आता याच्यात पॉझिटिव्ह बघा ना, मी आलो नवीन बदल केलंय, आमचे विस्तार अधिकारी नवीन आहे, ते पण 1-2 महिने आधी आले, सीओ मॅडम नवीन आहे, त्या आले नवीन, याच्यावर विश्वास ठेवून मी तुम्हाला म्हटलं मातीशी न जुळलेले अधिकारी आलेले शब्दात तुम्ही समजून घ्या काय सगळी सिस्टीम बदलली तर थोडं तुम्ही थोडा विश्वास ठेवा। काम कर तुमच्याविषयी सहानुभूती आहे
बरं का बनसोडे, तुमच्याविषयी सहानुभूती आहे म्हणून आपण सगळं हे करतो. हे बघा, आमच्या हातात जेवढं आहे, ऐकून घ्या, ॲज अ मी सिनियर इन्स्पेक्टर, ॲज अ सर BDO, यानं जे आम्ही आमच्या वतीनं तुमच्यासाठी आम्ही जेवढं काही करता येईल तेवढं आम्ही केलं आहे. आता हे वरच्यांनी जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत त्यांना पण पत्र होईल ना. नाही आता हे विभागाचं विभागीय आयुक्त आलं लक्षात, आणि ते होणार त्यात त्यांनी शब्द दिले ना त्याच्यामध्ये. कारण काय, हे जर नाही झालं तर मला परत ती वेळ येऊ नये. सर्वात स्टार्टिंग पॉईंट हाच होता, सुरू होणे, मग नंतर हळूहळू या कारण प्रकारात माझा बोलण्याचा उद्देश काय, मला वसुलीच लागते. होईल ना त्याच्यावर. आपण आता ज्यांच्या विभागीय ऐका. त्याच्यावर जर वसुली होत असेल तर मी सोडायला तयार आहे. आणि जर हे होत नसेल, हे नुसतं कागदी पद्धतीने विभागीय आयुक्ताला देतो, विभागीय आयुक्त यांना देतो, मग CO मॅडम त्यांना देतो, हे मला बिलकुल चालणार नाही. मी तुम्हाला स्पष्ट आजच सांगतो. बनसोडे, ऐका, ते नुसतं विभागीय आयुक्त आणि वसुली पुरतं राहणार नाही. मी तुम्हाला त्याच्या पलीकडे सांगतोय, यात जर अपराधाचं निदर्शन झालं असेल तर गुन्हा दाखल होईल आणि जेल पण होईल. म्हणजे पुढे सांगतो तुम्हाला मी. नाही, जेलात नका घालू त्यांना, काही नका करू त्यांना, फक्त मला वसुली करून द्या. मला कोणाची नोकरी घालवायची नाही, मला कोणाच्या लेकरा बाळांचा तळतळ घ्यायचा नाही. मला फक्त माझी जी आवपारणी झाली तो वसूल करून द्या. नियमानुसार दोषी आढळल्यावर जी काही कारवाई असते ती तुमच्याकडून होईलच. तुम्ही चौकशी अहवाल वाचला असेल, सदस्य कमिटी चौकशी अहवालामध्ये सगळे दोषी आहेत. हो, बरोबर आहे. ती आपल्याच तर आता ती चौकशी वेगळी, आता ही विभागीय चौकशी आहे ना. ही जी झाली ना पहिली प्राथमिक चौकशी झाली. आता ऍक्च्युअल त्यांना ज्यावेळेस आपण येणार. नाही, घ्यायला तुम्हाला सरांकडे- नाही, नाही. कारण मी 8/3/22 पासून परेशान आहे. या प्रशासनावर आहे ना, मी इतकं कंटाळा आलेला आहे मला. प्रशासन काहीच करत नाही. ठीक आहे, आता याच्यात पॉझिटिव्ह बघा ना, मी आलो, नवीन बदल केलंय, आमचे विस्तार अधिकारी नवीन आहे, ते पण 1-2 महिने आधी आले. CO मॅडम नवीन आहे, त्या आले. नवीन याच्यावर विश्वास ठेवून मी तुम्हाला काय म्हटलं, मातीशी नळ जुळलेले अधिकारी आलेले. शब्दात तुम्ही समजून घ्या काय आहे. सगळी सिस्टीम बदलली तर थोडं तुम्ही थोडा विश्वास ठेवा. काम कर. आणि नाही, तुमच्याविषयी सहानुभूती आहे मी काहीच करत नाही. बरं का बनसोडे, तुमच्याविषयी सहानुभूती आहे म्हणून आपण सगळं हे करतो. हे बघा, आमच्या हातात जेवढं आहे, ऐकून घ्या, ॲज अ मी सिनियर इन्स्पेक्टर, ॲज अ सर BDO, यानं जे आम्ही आमच्या वतीनं तुमच्यासाठी आम्ही जेवढं काही करता येईल तेवढं आम्ही केलं आहे. आता हे वरच्यांनी जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत त्यांना पण पत्र होईल ना. नाही आता हे विभागाचं विभागीय आयुक्त आलं लक्षात, आणि ते होणार त्यात त्यांनी शब्द दिले ना त्याच्यामध्ये. कारण काय, हे जर नाही झालं तर मला परत ती वेळ येऊ नये. सर्वात स्टार्टिंग पॉईंट हाच होता, सुरू होणे, मग नंतर हळूहळू या कारण प्रकारात माझा बोलण्याचा उद्देश काय, मला वसुलीच लागते. होईल ना त्याच्यावर. आपण आता ज्यांच्या विभागीय ऐका. त्याच्यावर जर वसुली होत असेल तर मी सोडायला तयार आहे. आणि जर हे होत नसेल, हे नुसतं कागदी पद्धतीने विभागीय आयुक्ताला देतो, विभागीय आयुक्त यांना देतो, मग CO मॅडम त्यांना देतो, हे मला बिलकुल चालणार नाही. मी तुम्हाला स्पष्ट आजच सांगतो. बनसोडे, ऐका, ते नुसतं विभागीय आयुक्त आणि वसुली पुरतं राहणार नाही. मी तुम्हाला त्याच्या पलीकडे सांगतोय, यात जर अपराधाचं निदर्शन झालं असेल तर गुन्हा दाखल होईल आणि जेल पण होईल. म्हणजे पुढे सांगतो तुम्हाला मी. नाही, जेलात नका घालू त्यांना, काही नका करू त्यांना, फक्त मला वसुली करून द्या. मला कोणाची नोकरी घालवायची नाही, मला कोणाच्या लेकरा बाळांचा तळतळ घ्यायचा नाही. मला फक्त माझी जी आवपारणी झाली तो वसूल करून द्या. नियमानुसार दोषी आढळल्यावर जी काही कारवाई असते ती तुमच्याकडून होईलच. तुम्ही चौकशी अहवाल वाचला असेल, सदस्य कमिटी चौकशी अहवालामध्ये सगळे दोषी आहेत. हो, बरोबर आहे. ती आपल्याच तर आता ती चौकशी वेगळी, आता ही विभागीय चौकशी आहे ना. ही जी झाली ना पहिली प्राथमिक चौकशी झाली. आता ऍक्च्युअल त्यांना ज्यावेळेस आपण थोडे मोजे नायगाव फुलंब्री यांची जवळपास 2 वर्षाच्या पेक्षा जास्त वेळेपासून त्यांची मागणी होती तक्रारीच्या अनुषंगानं. तर ती आपण आज त्यांना जे दोषारोपपत्र 1 ते 4 तिघांवरचे ते आपण आज प्रस्तावित सादर केलेलं आहे. त्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आज त्यांची आपण पूर्ण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांना त्यागापासून परावृत्त करतोय आणि ते त्याला मान्यही झालेलं आहे. त्यांना आपण त्यांना ती निवेदनही त्यांनी त्यागाचं आंदोलन मागितले.